जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री देवी शारदा, श्री देवलक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज मंगळवार 6 ऑक्टोबर, आपल्याला कधी काही गोष्टी लक्षात येत नाहीत. सहज सांगितलं शिक्षकांनी की सप्टेंबर 7, ऑक्टोबर 8, नोव्हेंबर 9, डिसेंबर 10, म्हणजे संस्कृतवरून हे शब्द आलेले आहेत. असे त्याचा मुद्दा असेल. मुलांनी प्रश्न विचारला, सर ऑक्टोबर 8 म्हणजे 8 जर आहे तर तो 10वा महिना कसा? आणि डिसेंबर 10 जर 10 आहे तर तो 12वा महिना कसा? महत्त्वाचा प्रश्न आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून ही कुठेतरी त्यांच्या देवदेवतांची अशी नावं आहेत ग्रीक लोकांच्या. नंतर ज्युलियस सीझर नावाचा एक राजा झाला. तो म्हणायला लागला की माझं नाव कायम राहिलं पाहिजे, आणि त्यामुळे त्याने एक आपला महिना घुसडला. तो ज्युलियस असल्यामुळे जुलै झाला. मग त्याचाच पुतण्या ऑगस्टस सीझर, तो म्हणतो मग माझं का नाही? त्याने आणखीन एक महिन्यामध्ये घुसडला, ऑगस्ट. आणि माझ्या महिन्याचे सगळ्यात जास्त दिवस असलेत, कोण म्हणतो? ज्युलियस सीझर, 31. मग ऑगस्ट तो माझ्या महिन्याचे कमी कशाला? 31. नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर तसेच राहिले. सप्टेंबर 7व्या ऐवजी 9वा झाला, ऑक्टोबर 8व्या ऐवजी, असं करत करत डिसेंबर 10व्या ऐवजी 12वा महिना झाला. गमतीदार प्रसंग असतात, त्याला ऐतिहासिक काहीतरी गोष्टी असतात. कधी कधी मुलं विचारतात आणि आपल्या ज्ञानात भर पडते किंवा आपल्या बुद्धीला चालना मिळते. आपण अवतारांच्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, आता नृसिंह. आपण हेही बघतोय की जसा जीवाचा विकास झाला या पृथ्वीवर, इव्होल्युशन ऑफ स्पीशीज, तसे तसे हे अवतार सांगितले गेलेले आहेत. या उद्देशाने सांगितलं, या तत्वाने सांगितलं, असा आपला आग्रह नसावा किंवा अभिनिवेश नसावा. आम्ही आधीच सांगितलं आहे, पण एक चिंतन करायला काही हरकत नसते. तर मत्स्य अवतार हा पाण्यात झाला, कारण जीवच पाण्यात झाला हे विज्ञान सांगतं. त्याच्यानंतर पाण्यातला जीव पाण्यातही राहायला लागला आणि पाण्याच्या बाहेरही यायला लागला. एम्फिबियन्स आपण ज्याला म्हणतो, जलस्थलचर असे नाव आहे. कसं झालं? कूर्म अवतार. आता नुसता स्थलचर, वराह अवतार. आता हळूहळू माणसाच्या दिशेने जर प्रगती चालू असेल तर अशी एक अवस्था कल्पना करा ना, की अर्धा पुरुष आणि अर्धा जनावर, माणूस, अर्धा माणूस आणि अर्ध जनावर. एकाने प्रश्न विचारला की हे खरंच असेल का? माणसाच्या इतिहासात अशी स्टेज असेल का? मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात असा एक टप्पा असेल का? म्हणलं तू का विचारतोस? कारण इजिप्तमध्ये स्फिंक्स म्हणून ज्या मूर्ती आहेत त्याला सुद्धा उलट आहे, जरा तोंड आहे ना ते बाईचं आहे, देवीचं म्हणा, आणि शरीर आहे ते सिंहाचं आहे. ती बसलेली आहे. आपल्याकडे तोंड आहे ते सिंहाचं आहे आणि शरीर आहे ते माणसाचं आहे. म्हणून नरसिंहाला एकंदर हात किती विचारले तर नरसिंह विष्णू आहे म्हणून 4, आणि खाली माणूस आहे म्हणून 2 नकोत का? 6 हात. आता काही याच्यात 4च दाखवतात वगैरे, पण सांगतो काही चांगल्या ज्या आहेत त्याच्यात 6 हात सुद्धा नरसिंहाला दाखवलेले आहेत. नृसिंह म्हणजे अर्धा पुरुष आणि अर्धा पशु. त्याला तसा अवतार का घ्यावा लागला तीच तर कथा आपण बघतोय. आपण बघितलं की हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू, अक्ष या शब्दाचा अर्थ आपण बघितला की अक्ष म्हणजे ज्याची दृष्टी कायम ह्याच्यावर आहे, आणि एक
मुद्दा आपण सांगितलेच सकाळी, त्यालाच एक समांतर मुद्दा. आज शिक्षण महर्षींपर्यंत आपण पोचलो होतो, पण शिक्षण संस्थांचे जे चालक आहेत ना, हे लक्षात ठेवा, ते चालक हिरण्याक्ष म्हणायला काय हरकत आहे. सत्ताधारी जे सत्तेच्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांची दृष्टी फक्त सत्तेवर आहे. यांचं लक्ष फक्त पैशावर आहे, फक्त उपभोगांवर लक्ष. म्हणजे अक्ष म्हणजे दृष्टी, अक्ष म्हणजे ॲक्सेस, आणि अक्ष म्हणजे जे स्वतःच्या जीवनाशी आणि इतरांच्या जीवनाशी अक्षरशः जुगार खेळतात, अक्ष म्हणजे द्यूत. आता हिरण्यकशिपू हा त्याचा धाकटा भाऊ. कशिपू म्हणजे पलंग, बिछाना. लक्षात घ्या, सोन्याच्या बिछाण्यावर लोळतो आपण म्हणतात ना, ते हिरण्यकशिपूचं वर्णन आहे. हिरण्य म्हणजे सोनं, सत्ता, उपभोग, संपत्ती हे आपण म्हणतो, ते सगळं सोन्याच्या गादीवरच तो लोळायचा. आपण इंग्रजीत म्हणतो ना, बॉर्न विथ सिल्वर स्पून इन हिज माउथ. तो काय त्याला जन्माला ते चांदीचा चमचा. हा झोपतो, लोळतो, गाद्या गिरद्या आपण सोन्याच्या आहेत. म्हणजे श्रीमंत आहे, पण तो जसा प्रतीक आहे, लोभाचं प्रतीक आहे. कोण? हिरण्याक्ष. तर माझ्या मोठ्या भावाला, जो मला पितृस्थानी होता, विष्णूने मारलं वराह अवतार घेऊन, म्हणून माझ्या राज्यात विष्णूचं नाव घ्यायला सुद्धा परवानगी नाही. हे या हिरण्यकशिपूने ठरवलं. म्हणजे ह्याला एक क्रोध आहे, लक्षात ठेवा, अहंकार आहे. त्याला सुद्धा अहंकार आहेच हिरण्याक्षाला. अहंकार म्हणजेच असुर, राक्षस. आपल्याला सुद्धा अहंकार जागा झाला की समजावं आपल्यातला दानव जागा झालेला आहे, मानव दडपला गेलाय किंवा झोपलेला आहे. तर विचार करा, हिरण्यकशिपू त्याने आपल्या राज्यात विष्णूच्या नामाला बंदी केली. नारायण म्हणायचं नाही, हरी म्हणायचं नाही, विष्णू म्हणायचं नाही, जप करायचा नाही, मंदिर बांधायचे नाहीत, पूजा करायची नाही, बंदी केली. कारण का? त्या विष्णूने वराह अवतार घेऊन माझ्या मोठ्या भावाला मारलेला आहे. ह्यांनी तपश्चर्या केली. या असुरांनी जी तपश्चर्या केली ती ब्रह्मदेवाची केलेली आहे. ब्रह्मदेव, त्याला ओम ब्रह्मदेवाय स्वाहा काही नमः ठरलं असेल, झाली. विष्णू पुराणात एक कथा येते आणि भागवतातली कथा. आपण विष्णू पुराणातली कथा जरा गमतीदार आहे. कयाधू हे हिरण्यकशिपूच्या पत्नीचं नाव आहे, आणि ही कयाधू जी पत्नी आहे त्याला अत्यंत प्रिय आहे. जीव की प्राण म्हणतात ना, तसं आहे. पूर्वीच्या गोष्टीत तो जो जादूगार असायचा दुष्ट, तो मरायचाच नाही, कारण त्याने आपला प्राण काढून एका पोपटात ठेवला होता, आणि पोपट पिंजऱ्यात, आणि मग ते 7 सागराच्या पलीकडे, 7 अरण्यांच्या पलीकडे, त्या दरीत, तिकडे एक बंगला, आणि त्याच्यात ठेवलेला. तिथपर्यंत जाऊन त्याला मारला की हा मरणार होता. तसं ह्याचा प्राणच कयाधूमध्ये होता. पुढे उल्लेख येणार आहे म्हणून सांगतो. तर हा तपश्चर्याला म्हणून गेला आणि परत आला. झालं इतक्यात तपश्चर्या? नाही ग, मी तपश्चर्या करायला गेलो आणि समोरच्या झाडावर एक पोपट. मग पोपटाचा तपश्चर्या बंद करून परत येण्याशी काय संबंध आहे? नाही नाही म्हणाल तो, नारायण नारायण म्हणतोय. परत आलो मी. नारायणाचं नाव घ्यायचं नाही ना. त्यावेळेला ती म्हणाली की पोपट काय म्हणायचा? नारायण नारायण. बरोबर, खरंच म्हणायचं काय? नारायण नारायण. पोपट काय म्हणतो? अगं मी सांगतो ना, पोपट नारायण नारायण म्हणायचा. संध्याकाळी म्हणायची की आज बहीण आली होती, तिला तुमच्या तपश्चर्याची गोष्ट सांग. तो पोपट काय म्हणत होता मला आठवलंच नाही. काय म्हणत होता? नारायण नारायण. आज ह्यांना सांगत होते मंत्र्यांना तुमच्या तपश्चर्याची, मला कसंच आठवेना तो पोपट काय म्हणत होता. अगं नारायण नारायण म्हणत होता. असं करून ती नारायण नारायण जप करून घ्यायची या हिरण्यकशिपूकडून. संस्कार झाले गर्भावर, गर्भवती होती. नारायण 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 ही एक कथा. दुसरं, तो गेला तपश्चर्याला. भागवतात खूप वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यावर त्यांनी जे मागितलंय ना ते मागण्यासारखं आहे. असुर काय करायचे, त्यांना आतून ज्यावेळेला करायचं, आपली तपश्चर्या आता फळाला येणार आहे, तेव्हा आपण वर मागायचा. असुरांनी पहिला वर मागितला नेहमीच, अमर बनव. आणि कुठलाही देव असू दे,
शंकर असू दे, विष्णू असू दे, ब्रह्मदेव असू दे, निसर्गाच्या विरुद्ध तुला वर देता येणार नाही. मरायला तर तुला पाहिजेच, पण मरण किती, कसं पाहिजे हे तू मागू शकतोस, ते मी देईन. मग प्रत्येकाने निरनिराळ्या पद्धतीने असं मरण नको, तसं मरण नको, ह्याने खूप विचार करून मरण नको कसं सांगितलं. मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको. तथाच तो ब्रह्मदेव हसला. हा विचारतो तुम्ही का हसलात? योग्य वेळी तुला कळेल. आणखीन काय? घरात मरण नको, घराच्या बाहेर मरण नको. मला शस्त्रांनी मरण नको, मला अस्त्रांनी मरण नको. मला सजीव वस्तूंनी मरण नको, मला निर्जीव वस्तूंनी मरण नको. मला मनुष्याकडून मरण नको, मला प्राण्याकडून मरण नको. मला जमिनीवर किंवा पाण्यात मरण नको, मला हवेत मरण नको. किती अवघड, मला मारायचं कसा? आणि प्रत्येक वेळेला ब्रह्मदेव हसतोय आणि हा विचारतोय. ब्रह्मदेव म्हणतो योग्य वेळी कळेल. तुम्ही कितीही विचार करून वर मागितलात एखाद्याकडे, तर वर देणारी व्यक्ती कायम वर असते. म्हणजे तुमचा हात खाली असतो आणि देणाऱ्याचा हात वर असतो. पण वर या शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे? वरदान आणि श्रेष्ठ. जो वर देतो तो वर असतो, म्हणजे श्रेष्ठ असतो. इकडे ब्रह्मदेवाकडे वर मागतोयस आणि ब्रह्मदेव प्रत्येक वेळेला सांगतोय की योग्य वेळी तुला कळेल, आणि ज्या वेळेला योग्य वेळी कळेल त्यावेळेला तुझ्या जीवनाचा एका अर्थाने शेवट जवळ आलेला असेल. ठीक आहे. ज्या वेळेला हा परत येतो, परत आल्यानंतर आता तो कसा झाला आहे? सामर्थ्यवान झालेला आहे. त्यांनी अशा पद्धतीने वर मागितला आहे की जो वर जवळजवळ मरण अशक्य करणार आहे. आणि अशक्य करणारा असल्यामुळे आपण आता अमरच झालो जवळजवळ. ज्या पद्धतीने आपण मागितलेलं आहे वर, त्या पद्धतीने आपल्याला कोणीही मारणं शक्य नाही आहे. ठीक आहे. अत्याचार सुरू झाले. आपला मोठा भाऊ आहे, त्याला ज्या पद्धतीने मारलं, त्याचा सूड सुरू झाला. विष्णूला माझ्या राज्यात प्रवेश नाही, मज्जाव. आणि विष्णूला जर प्रवेश नाही आहे तर विष्णूच्या मंदिरांना प्रवेश नाही. हा इतका सामर्थ्यवान झाला. स्वर्गावर राज्य. इंद्र नेहमीप्रमाणे घाबरला आणि घाबरल्यानंतर नेहमीप्रमाणे बृहस्पतीकडे गेला. बृहस्पतीने त्याला सांगितलं त्याचा जीव की प्राण, किंवा त्याचा प्राण कशात आहे ते शोधून काढ आणि ती वस्तू त्याच्यापासून दूर कर. त्याचं तेजच कमी होईल. त्याचा प्राण त्याच्या कयाधूत पत्नीत पळव. पत्नी पळवणं सोपं होतं, पण शोधेल ना तिला, आणि त्रैलोक्यात त्याचंच राज्य आहे. अशा ठिकाणी ठेव. विचार कर. तिथे हा जाणार सुद्धा नाही. म्हणजे कुठल्या ठिकाणी? तर बृहस्पती म्हणाला की सगळं मीच सांगू का? विचार कर. आणि नंतर त्यांनी विचार केल्यानंतर नारदांचा आश्रम. एक तर नारदांवर सगळ्यांचा विश्वास आहे, आणि नारद हे स्त्रियांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत, हे सगळ्यांना माहीत आहे. आश्रमात जर आपण लपवून ठेवलं हिला तर ठीक आहे, पण नारदांच्या आश्रमात कसं लपवायचं? नारदांना प्रेरणा झाली की हिच्या पोटात जो गर्भ आहे तो आदर्श भक्त म्हणून जन्मणार आहे. मग त्याच्यावर तो गर्भात असतानाच जर भक्तीचे संस्कार झाले तर ते जास्त चांगलं होईल. आणि भक्तीचे संस्कार म्हणजे नामाचे संस्कार त्यांच्या नारदांच्या आश्रमात अखंड नारायण नारायण ते संस्कार या गर्भावर झाले. सध्या गर्भसंस्कार याबद्दल भरपूर लिहिलं जातं. लोक जागृततेनं काहीतरी करतात. काही डॉक्टर्स वगैरे म्हणतात की नाही, असं काही गर्भसंस्कार वगैरे नसतं. पण प्रीनेटल एज्युकेशन म्हणजे गर्भावस्थेतलं शिक्षण, असा सुद्धा विचार व्हायला लागलेला आहे. आपण त्या विचारात न शिरता 3 उदाहरणं पाहूया. काल भरताच्या वेळेला आपण बघितलं की एक भरत, जड भरत हा ज्ञानी आहे. दुसरा भरत, दुष्यंत शकुंतलेचा भरत हा कर्मयोगी आहे, पराक्रमी.
आणि तिसरा रामाचा बंधू भरत हा भक्त आहे. अशा 3 प्रकारची उदाहरणं प्रत्येक बाबतीत दिलेली असतात. इथे आता गर्भावस्थेत संस्कार झालेला ज्ञानी म्हणजे अष्टावक्र. कधीतरी ती आपण कहाणी बघूया. अष्टावक्र. दुसरं, गर्भावस्थेत प्रभाव पडला, काही संस्कार झाले आणि पराक्रमी आहे तो अभिमन्यू. चक्रव्यूहात शिरायचं वगैरे त्यावेळेला तो गर्भावस्थेत होता. तिसरा, गर्भावस्थेत भक्तीचे संस्कार झाले हा प्रल्हाद. नारायण नारायण हा जन्मला बोलायला लागला की त्याला कितीही तुम्ही सांगितलं की हे म्हण ते म्हण, तो नारायण नारायण हरी हरी किंवा नारायण नारायण म्हणायचा. आता प्रश्न बघा, सगळ्या प्रजेला बंदी केलेली आहे नारायण नारायण म्हणायची, विष्णूचं नाम नाही घ्यायचं, आणि घरातच हा एका अर्थाने घरभेदी जन्मला. मग काय करायचं? असुर तो हिरण्यकशिपू. प्रल्हादसुद्धा असुरांच्या कुळात जन्मला आहे, पण संस्कार गर्भात जे झालेले आहेत ते नामाचे झालेले आहेत, देवभक्तीचे झालेले आहेत. म्हणून हा करतो काय हिरण्यकशिपू? तर हिरण्यकशिपू हा आपले गुरु जे शुक्राचार्य ते काही कामगिरी निमित्ताने बाहेर गेलेले आहेत, तर त्यांचे पुत्र किंवा शिष्य षंड आणि अमर्क त्यांना बोलवून सांगतो की माझ्या या मुलाच्या तोंडातलं नाम जे आहे नारायण नारायण ते काढून टाका, काहीही करा. आणि ते जर तुम्हाला जमलं नाही तर हा बघा आता केवढा असुर आहे हा, तुम्हाला कायम बंदिवासात टाकेन. काही ठिकाणी उल्लेख आहे तुमची जीभ कापून टाकेन जर याच्या जिभेवरून नाम काढलं गेलं नाही तर. आणि ते येतात, हा काही नाम बंद करत नाही आहे. शेवटी ते अक्षरशः गयावया करून सांगतात की अरे आता तुला परत नेण्याची वेळ आलेली आहे, आणि तू जर नाम चालू ठेवलंस आणि हे तुझ्या वडिलांच्या लक्षात आलं तर नक्कीच आम्हाला कायम तुरुंगात राहावं लागेल. आमच्यासाठी तरी तू नाम घेऊ नकोस. तू म्हणाला नामाशिवाय मी राहू शकणार नाही. मनात घेत ना, मनात घे नाम. मुखातलं नाम मनात चालू राहणं ही नामाची प्रगती आहे. महाराजांचं एक उदाहरण आहे. एक तरुण मुलगी लग्न करून दुसरीकडे जाते आणि परत आल्यानंतर रडत रडत महाराजांना म्हणते कोणत्या स्थळी मला पाठवलेत? का गं सगळं चांगलं आहे, घरदार जमीन जुमला चांगलं आहे, सासूसुद्धा तुझी चांगली आहे, नाही सर्व बाबतीत चांगली आहे, पण एका बाबतीत मी नेहमीप्रमाणे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले, स्नान केलं आणि एक माळ जप केल्याशिवाय काम सुरू करायचं नाही, नाश्ता वगैरे घ्यायचा नाही. हा संस्कार. माळ आल्यानंतर आमच्या घरात ही माळ चालणार नाही. माळ काढून घेतली. ठीक आहे, मी श्रीराम जयराम जय जयराम, आमच्या घरात नाम चालणार नाही. म्हणून मी ओठातल्या ओठात पुटपुटत म्हणायला लागले श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम. मला तू शिव्या देतेस? सासूने विचारलं. मग आता मी करू काय? मला त्या घरात राहवत नाही. महाराज म्हणाले तू इथे किती दिवस येतेस? 2 वर्षे. पहिलं वर्षभर तू माळेनं नाम, जोरात नाम, वैखरीनं आपण म्हणतो चालू. गेले वर्षभर मी तुला काय सांगत होतो की हळूहळू नाम आत गेलं पाहिजे. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, त्याच्यापेक्षा श्रीराम जय राम जय जय राम, आणि त्याच्यापेक्षा मनात. तुला ते जमलं नाही. पण आता सासूबाईंनी अशी परिस्थिती निर्माण केली 2 महिन्यात की तुला मनातच नाम घ्यावं लागेल. जे काम 2 वर्षात मला जमलं नाही ते काम सासूबाईंनी 2 महिन्यात केलं. माझा नमस्कार सांगत्याना. त्या मुलीला एवढा आनंद झाला. आणि नंतर काही दिवसांनी परत आली. आपला तोल कुठे जातो ते तुम्हाला सांगतो. आनंदात होते. काही महिन्यांनी आली त्यावेळेला सगळं व्यवस्थित चाललं आहे. सावध राहा. गुरु ज्यावेळेला एखादा सांगतो विचार त्यावेळेला का हा प्रश्न विचारायचा नाही, वाद घालायचं नाही. तिने विचारलं महाराज का नाही, सावध राहा. एक प्रसंग असा आला नंतर सासूबाई बोलतायत आणि हिचं आत नाम चालू आहे. सासूबाई जरा थकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं सासूबाई? मी तुमचं बोलणं ऐकत होते, आज छान नाम चालू होतं माझं. बास. आल्याबरोबर मुलाला त्यांनी सांगितलं ही सून माझ्या घरात नको. गोठ्यात राहायला लागली. कारण माहेरी पोचवली तर
मोलकरीण गेली ना घरातली, ही कथा पुढे सुद्धा चालू राहते. पण आपण आज इथेच थांबूया. विचार करा की तिने कशाला सांगायला पाहिजे मनात माझ्या, उद्या साहेब तुम्हाला सांगतोय, फायरिंग देतोय, आणि तुम्ही म्हणालात की साहेब तुम्ही काय फायरिंग देणार, माझ्या मनात फायर ब्रिगेड आहे. आता कल्पना करा की तो साहेब तुम्हाला बदली तरी करेल. असला स्मार्ट नोकर माझ्या हाताखाली नको. सावध राहायचं असतं. तर हा प्रल्हाद जो आला, मनातल्या मनात नाम, दुरून येताना बघितलं नारायण नारायण ऐकू येत नाही आहे, ओठसुद्धा हलत नाही आहेत. इतका प्रसन्न झाला, मांडीवर घेतलं. त्या शंड आणि अमरकना वाटलं आपलं काम संपलेलं आहे, यशस्वी झालेलं आहे. मांडीवर घेतलं आणि अक्षरशः कुरवाळतोय गाल. त्याचं काय 8-10 वर्षाचं वय असेल जास्तीत जास्त. काय शिकलास बाळ गुरुच्या घरी? गुरुच्या घरी श्रवणम कीर्तनम, इथपर्यंत सगळं ठीक होतं. म्हणजे माझी कीर्ती ऐकायला शिकवली आहे, माझं नाम ऐकायला शिकवलं आहे. या भ्रमात विष्णू स्मरणम, विष्णूचं स्मरण करतोय मी. विष्णूचं नाव ऐकल्यानंतर पुढचा श्लोक प्रल्हादाने म्हणला, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अशा 9 पैलू असलेली नवविधा भक्ती मी शिकलो. जो आता कुरवाळतो तो थापट मारतो, ढकलून देतो. आणि प्रल्हादाच्या हालांना सुरुवात होते. हा पोटचा मुलगा जरी असला तरी इतका विरुद्ध. म्हणून निरनिराळे प्रकार, त्यातले 5-6 प्रकार आपण बघूया. काळा नाग. आता प्रल्हादाची बघण्याची जी नुसतं नाम नाही आहे, दृष्टी महत्त्वाची आहे. कारण दृष्टीतून वृत्ती तयार होते, वृत्तीतून कृती, आणि कृती ठरवते संस्कृती का विकृती. कृती ठरवते, कृती एकदम येत नाही, दृष्टी बदलली पाहिजे. तर इथे नाग येतो, काळा नाग हो, त्या टोपलीत घालून आणलेला. आणि असा त्याला काढल्यानंतर तो असा उभा राहतो. तो म्हणतो, शेषनागा तू इथे आलायस तर माझा नारायण झोपलाय कशावर? कल्पना करा, ते एवढं नागुटलं. शेष नाग म्हणल्यानंतर डोलायला लागला, मन डोले वगैरे, तेरा तन डोले. कारण का? शेष म्हणला मला. फसला प्रयोग. हत्ती दुसरा प्रयोग. हत्तीला दारू पाजली, माहुताला सांगितलं विचार करायचा नाही, हा लहान आहे, विचार करायचा नाही, हा राजपुत्र आहे, तुडवून मारायचा. हत्ती यायला लागला समोरून. त्यावेळेला प्रल्हाद म्हणतो, ऐरावता तू इथे आल्यानंतर माझ्या नारायणाला जर कुठे जायचं असेल तर कुठल्या हत्तीवर तो बसेल? हत्ती म्हणाला, मला ऐरावत म्हणला. त्याच्या समोर येऊन तो सोंड झुलवायला लागला. हे सर्कशीत वगैरे हार वगैरे घालतात ना, गेला. हत्तीचा प्रयोग गेला. नंतर कड्यावरून ढकलून देऊया, कडेलोट. मग कड्यावरून नेलं आणि ढकलून देताना खाली इतका अलगट. तो म्हणतो, नारायणा कड्यावरून खोल पडता अनुभव नव्हता रे मला. तर नारायण कड्यालाच हात फुटला आणि हाताने का अलगट धरून त्याला खाली, साधं खरचटलं सुद्धा नाही. हाही गेला प्रयोग. त्यावेळेला त्याची बहीण आली, हिरण्यकशिपूची, होलिका. आपण होळी उत्सव वगैरे साजरा करतो ना, त्या होलिकेने अग्निदेवापासून वरदान मिळालं, अग्नीचा तिच्यावर काही प्रभाव पडणार नाही. ती म्हणाली की मी प्रल्हादाला मांडीवर घेते, चितेवर बसते आणि द्या पेटवून, मला काहीच होणार नाही, हा जळून मरेल. हिरण्यकशिपूला तेही मान्य आहे. इतका द्वेष लक्षात घ्या. कशाचा द्वेष? तर नावाचा, विष्णूच्या नामाचा. तर झालं काय, होलिकेने त्याला घेतलं मांडीवर, चिता तयारच होती आणि चितेवर तिने त्याला आग लावायला सांगितली. आश्चर्य वाटेल तुम्हाला, भक्त जो आहे त्या भक्तासाठी होलिका, वाटलं तिला की अग्नी आपल्याला जाळणार नाही आहे, पण होलिका जळून गेली. आणि अग्नी हा देव आहे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे अग्निदेवानं होलिकेला जाळलं, परंतु प्रल्हाद होता तसा राहिला. आता काय करावं कळत नाही. अशा वेळेला त्याला एक मार्ग सुचवला गेला. हा शेवटचा मार्ग आपण बघितला. काळा नाग, नंतर हत्ती, नंतर कड्यावरून ढकलून देणं, नंतर होलिका.
आणि आता शेवटचा म्हणजे उकळत्या तेलात याला टाकूया. म्हणून मोठी काहील कढई घेतली, तेल, आणि तेलाला उकळ्या आल्यानंतर याला द्या फेकून तेलात. तेलाकडे बघितल्यानंतर प्रल्हाद म्हणतो, नारायणा, मला भेटायला आनंदाच्या उकळ्या फुटतायत तुला, ये. आणि म्हणून टाकल्यानंतर त्याच्यातून एक कमळ येतं आणि कमळावर हा शांतपणे पडलेला आहे. उपाय नाही झाला. त्याला सगळीकडे नारायण दिसत होता. सगळीकडे जर अगदी आतून नारायण दिसत असेल तर कोणती वस्तू मला हार्म करेल सांगा बरं. म्हणजे हा जो कोरोना नावाचा विषाणू आहे त्याच्यात विष्णू पाहायला शिकलं तर तो काही आपल्याला करणार नाही. ते म्हणाल, हे असं कसं शक्य आहे? अनेक कुटुंबात जे लोक उपासना करतायत, ध्यानधारणा करतायत आणि लोक त्यांची टिंगल करतायत, सगळेच्या सगळे लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. हे आरामात सगळी त्यांची सेवा करतात. 100पेक्षा जास्त कुटुंब तर आपल्याला माहितीची आहेत. अरे ह्याला कसं झालं नाही? लहान मुलींना नाही झालेलं, म्हाताऱ्या आजोबांना नाही झालेलं. आता मुलगी इनोसंट आहे, पण तिला ह्या गोष्टी वाचणं, गोष्टी ऐकणं, नित्योपासना करणं नाही झालेलं. म्हणजे काही गोष्ट नाही तुम्हाला सांगत. मध्यंतरी एक सुंदर विचार आलेला होता की तो PhDचा थिसिस आहे अमेरिकेतल्या एका माणसाचा. तर त्यांनी प्रत्येक गोष्टीतून जी स्पंदनं बाहेर पडतात ना, वेव्ज किंवा वेवलेंग्थ्स, त्याचा अभ्यास करून सांगितलं होतं की या कोरोनाकडून बाहेर पडणाऱ्या ज्या आहेत ना, अगदी त्यांनी कोरोना नव्हता त्यावेळेला, हे 2 वर्षापूर्वीचा थिसिस आहे. विषाणू, व्हायरस होता ना, त्या व्हायरसमधून किती पडतील? जास्तीत जास्त 3. पण तुम्ही जर उपासना करत असाल, तुम्ही जर नामस्मरण करत असाल, तुम्ही जर ध्यान करत असाल आणि मुख्य म्हणजे तुम्ही प्रार्थना करत असाल, सगळ्यात जास्त म्हणजे हा जो कोरोना आहे सध्याचा व्हायरस, त्याच्यापेक्षा कितीतरी काही 100 पटीनं प्रार्थनेतून ती स्पंदनं निर्माण होतात. की हा काय करणार आहे? पण सच्ची प्रार्थना, सच्चं ध्यान, बकत ध्यान नाही. एका डोळ्यानं उघडून नैवेद्य आहे का अजून तिथे वगैरे, हे असलं काही नाही. कारण घरात नातू असेल, आजोबांचे डोळे बंद आहेत पण, कारण कृष्णच होतो. तर हे असलं बकत ध्यान म्हणतात त्याला. एक सुंदर श्लोक आहे या संदर्भात, आपण वाचू शकतो, म्हणजे लक्षात जर राहिला. छान आहे, म्हणायला येतो, खूप चांगला आहे. मीन स्नानरतः, मीन म्हणजे मासा, रोज 3 आंघोळ कर रे उपासना करताना, बघ काय तुझं तेज वाढेल. तपस्वी करतात. मासा तर सतत स्नान करतो की हो, कधी झालाय तपस्वी? मीन स्नानरत फणी पवन भूक, फणी म्हणजे साप. साप जीभ बाहेर काढून हवाच घेत असतो की, कल्पना आहे की त्याच्यावरच तो जगतो. काही फक्त प्रायोपवेशन, काही नाही, फक्त हवा घेऊन जगणं, असे काहीतरी असतात ना ऋषी मुनी गुहेत जाऊन बसलेले. मग कितीतरी साप व्हायला पाहिजेत किंवा मुक्त. साप कसे होणार आहेत? मेषस्तु पर्णाशने, काही तपस्वी पर्णाहार करतात, फक्त पानं खाऊन राहतात. बोकड बकरी पानं खाऊन राहते किंवा, पण किती बोकड तपस्वी झालेत, संन्यासी झालेत? नाही. नीराशी खलु चातक, नीर पाणी, काही जण फक्त जलाहार, फक्त पाण्यावर राहतात. आणि चातक तर फक्त पावसाच्या पाण्यात राहतो. पण असं कधी चातकाश्वर किंवा चातकस्वामी आपण नाही बघितलेले. प्रतिदिनम शेते बिले मूषकहा, काही गुहेत राहून जातात, अगदी आत राहून जातात. विवेकानंदांना भेटले पवहारी बाबा, आणि असे गुहेच्या बिळातच जाऊन राहायचे. खूप अधिकार होता त्यांचा. उंदीर राहतो की हो बिळात, उंदीर वाहन आहे गणपतीचं म्हणून तिथे असेल, पण उंदिराचार्य कधी किंवा उंदीर मठाधिपती मूषक काही नाही बघितलं कधी. भस्मोद्धूलन तत्परो ननुखरो, गाढवाला आंघोळ घातली तरी ते उकेल्यावर जाऊन त्या अंगावर धूळच घेणार आहे की नाही गाढव. असं भस्म धारण करणारे ऋषी असतात बघा, असं भस्म, असं भस्म, असं भस्म. म्हणजे त्यांना गमतीनं भस्मासूर का नाही म्हणायचं? कारण वृत्ती ऋषींची जर असेल ना, तर हे काही करावं लागत नाही. हा युनिफॉर्म आहे, हा एक्सटर्नल टू द स्किन. आपण एक्सटर्नल यूज ओनली म्हणजे स्किनचं वापरायला काही हरकत नाही, वापरून बघूया, आत घेताना विचार करतो ना. हे तर स्किनचं आहे बाहेरचं. हे असा पट्टा, असा की झाला शैव, असा की झाला वैष्णव, हे गंमत आहे ते.
मग असं गाढवसुद्धा आहे की हो, सतत माती वगैरे अंगावर करत असतं. ध्यानाधिरूढो बका, बगळा एक पाय वर करून इतका ध्यानस्थ बसला असतो, मुद्दामून बघा. मासा दिसला की त्यांनी पकडला. बकत ध्यान म्हणतो आपण. मग ह्यांना का नाही मुक्ती मिळाली अजूनपर्यंत? यांच्यात कोण साधू संत का नाही झाले? तुम्ही म्हणाल हे सगळे पशुपक्षी आहेत. माणूस असून जर असा अभिनय करत असेल तर पशुपेक्षांपेक्षा खालचा नाही का तो? आज रोबो माणसाची कामं करायला लागलाय आणि माणूस रोबोसारखा वागायला लागलाय. रोबो किती झालं तरी यंत्र आहे. माणूस असून तुम्हाला सांगतो, आपला रविवार आपण रोबोटाइज्ड करून टाकलेला आहे. उशिरा उठायचं, पेपर आला ना तरी सुद्धा उठत नाहीत. दुधाच्याला सांगितलेलं असतं एरवी बेल वाजव, आम्हाला उठायचं असतं सकाळी. रविवारी बाहेर पिशवी ठेवली, त्यात पिशव्या टाकून जायचं. उठणार नाही लवकर, रोबोटाइज्ड. पण रोबोला जर प्रोग्राम घातला की संडे 9च्या आधी उठायचं नाही, तो बिचारा झोपत असेल तर 9ला उठेल, म्हणजे ॲक्टिवेट होईल काम करायला. यंत्र आहे. म्हणून यंत्र मानव बरा, मानव यंत्र वाईट. यंत्र मानव माणूस बनवतो, पण मानव यंत्र माणूसच बनवतो स्वतः. हे लक्षात घ्या. फार भयंकर स्थिती आहे ही. आपण जरा सुधारली पाहिजे. म्हणून सर्वे किन्नहि यान्ति मोक्ष पदवीम. या सर्वांना मोक्ष पदवी का नाही मिळत? भक्ती प्रधानं तपः. तप हे भक्ती प्रधान आहे. आणि यांना भक्ती म्हणजे भक्तीची एक दृष्टी आहे. हो, मी भक्ती करतो हे कळलं पाहिजे. भक्ती म्हणजे भक्त जोडलेला, मी कायम माझ्या सद्गुरूंशी जोडलेलो आहे, ही खरी भक्ती आहे. मग त्यासाठी हे बाहेरचं माशासारखी आंघोळ, बगळ्यासारखं ध्यान हे काही करायची गरज नाही आहे. आणि हे सगळं केलं आणि मी परमेश्वराशी जोडलेलो नाही आहे तर त्याला काही उपयोग नाही. हे सगळं सांगायचं कारण काय? प्रल्हाद हा कायम नारायणाशी जोडलेला आहे. त्याला सगळीकडे नारायण दिसतोय, सगळ्यात नारायण दिसतोय. आणि त्यामुळे मग तो विचारतो की तुला सगळ्या पद्धतीने मारायचा प्रयत्न केला, तो नारायण तुझं रक्षण करतोय असं म्हणतोय. नारायण आहे कुठे? नाही कुठे. नारायण मला भेटेल केव्हा? केव्हाही. नारायण तुझा दिसतो कसा? कसाही. या खांबात नारायण आहे का? खरं म्हणजे खांबच नारायण आहे. लक्षात घ्या. या खांबात नारायण आहे का? आहे की. आणि मग तो लाथ मारतो उन्मत्तपणे, खांब कडाडतो आणि आतून गुरगुरत नरसिंह बाहेर येतो. गंमत बघा. दोघांचं जरा द्वंद्व झालेला आहे. ह्याच्याकडे काही तलवार नाही आहे, पण हा एवढा आवेश अवतार आहे. लक्षात ठेवा, आवेश. काही प्रवेश अवतार आहेत. बघितलं आपण. कुठलं प्रवेश अवतार? मत्स्य आला गेला, कूर्म आला गेला, वराहसुद्धा आला आणि गेला, नृसिंह आला आणि गेला. हे सगळे प्रवेश आहेत. पण आवेश अवतार या राक्षसांना मारण्यासाठी आवेश महत्त्वाचा आहे. राम हा इतका शांत आहे. सीता गेली, सीतेचा विरह ह्याला तसा सहन झालेला नाही, पण शांती सोडलेली नाही आहे. ज्यावेळेला समुद्राच्या काठी येतात आणि एवढा सागर आणि आपलं तर सैन्य माकडांचं, वानरांचं, कसे जाणार ओलांडून? तर आपण शंकराला भजूया, प्रार्थना करूया. म्हणून त्यांनी रामेश्वरचं लिंग स्थापन केलं. आपण हा मुद्दा दुसऱ्या संदर्भात बघितला आहे की रामाचा ईश्वर, राम आहे ईश्वर ज्याचा, राम आणि ईश्वर. ईश्वर दक्षिण भारतात ईश्वर म्हणजे शंकर. आपण ईश्वर म्हणजे देव वगैरे मानतो, कारण आपल्या शंकराची किंवा जी महत्त्वाची स्थानं आहेत सगळेजण, नर्मदेश्वर, महाकाळेश्वर, ओंकारेश्वर, रामेश्वर, काशी विश्वेश्वर, बघा ना, हे ईश्वर म्हणजे शंकर. ईश्वराचं मंदिर म्हणतात ते, हे शंकराचं मंदिर. तर हा जो ईश्वर आहे आणि राम विष्णू, हे दोन, म्हणजे दोन येतोपर्यंत रामही श्रेष्ठ आणि शंकरही श्रेष्ठ. एरवी रामाचा ईश्वर म्हटल्यानंतर राम कनिष्ठ झाला आणि ईश्वर श्रेष्ठ झाला. दुसरे काय म्हणाले? अरे रामेश्वर म्हणजे राम आहे ईश्वर ज्याचा, म्हणजे राम हा ईश्वर आहे, म्हणजे राम मुख्य झाला आणि ईश्वर म्हणजे राम हा ईश्वर आहे त्याचा. ऋषी येऊन सांगतात रामही आणि ईश्वरी, असा रामेश्वर शब्दाचा अर्थ राम आणि ईश्वर, म्हणजे दोन्ही सारखेच आहेत.
आणि मग आपण बघितलं होतं की त्या लिंगातून आवाज येतो, एक ध्वनी बाहेर पडतो, राम हाच ईश्वर, हाच राम. एकच आहे, एकम एव आहे, त्यांच्यात द्वंद्व नाही. इकडे नाही कुठे विष्णू. अणूत आहे का? आहे. अणू रेणू आहे का? आहे. जीवाणू आहे, कीटाणू आहे, विषाणू म्हणजे व्हायरस आहे, आणि शेवटी स्थाणू, स्तंभ आहे का? आहे ना. अणू 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 झाले अणू, त्याच्यात विष म्हणजे प्रवेश करून राहिलेला देव, तो विष्णू. हा अर्थ म्हणल्यानंतर त्या अर्थातच आहे विष्णू नाही कुठे, नाही कशात, नाही कसा, सगळं. आणि आपण जर बघितलं तर खरा तो शक्तिरूप आहे. ह्याच्यात विष्णू आहे का? आहे. याच्यात विष्णू आहे का? आहे. त्याच्या आत जी वायर आहे, तिच्या आत आणखीन एक आहे, तिच्या आत जी शक्ती आहे तो खरा विष्णू आहे. कारण ती शक्ती गेली की हे सगळं आहे पण काही उपयोग नाही. प्रेतात शक्ती चैतन्य आहे जिवंत असताना, ते गेलं की प्रेताला डोळे आहेत की हो, कान आहेत, सगळं आहे. आणि ज्या क्षणी माणूस मरतो त्या काही एकदम तो ताठ होत नाही किंवा मेल्यासारखा दिसत नाही, काय शांत दिसत होती त्यांची मुद्रा. सगळं आहे पण नाही आहे काय? जे मुख्य आहे ते नाही आहे. जीव नाही आहे, प्राण नाही आहे, चैतन्य नाही आहे, शक्ती नाही आहे. मग कुठली नाही. डोळ्यांची शक्ती दृष्टी नाही आहे, डोळे आहेत. कानाची शक्ती श्रुती, कान आहेत पण ती शक्ती नाही आहे. जिभेची रुची, जीभ आहे, रुची नाही आहे, शक्ती नाही आहे. तर इथे तो आला ना, आल्यानंतर लढायला लागला, एकदम काने मारला. सोपं आहे. त्यांनी ज्या अटी घातलेल्या आहेत, आपण ज्याला एका अर्थाने हल्ली स्पेसिफिकेशन्स देतो, आणि या पद्धतीने ड्रेस पाहिजे. हे नवऱ्याचे वगैरे ड्रेसेस असतात ना, डिझायनर ड्रेस, हा डिझायनर डेथ आहे. कसा मृत्यू पाहिजे हां, त्यांनी ते सांगितलेलं आहे. पहिल्यांदा वेळ त्यांनी सांगितलेली आहे. हे का मी एवढं सांगतोय? हा जो वर मागितला आहे त्याच्यात याचं आध्यात्मिक रहस्य आहे. आधी भौतिक बघायचं असेल नृसिंह अवताराकडे, केव्हा झाला, कधी झाला, कुठे, म्हणजे कुठे झाला, कसा झाला, तर मूळ स्थान नावाचं एक स्थान भारतातलं, तिथे नृसिंह जन्मला, तिथे याची राजधानी होती, आणि तिथे सगळ्या प्रकारची चांगली भक्ती अशी होती. हिरण्यकशिपू आल्यानंतर जरा बदललं म्हणून त्याला मारायला हा आला ना, तिथे मूळ स्थान. आता ज्यावेळेला फाळणी झाली, भारताचे 2 तुकडे झाले, त्यावेळेला मूळ स्थान पाकिस्तानमध्ये गेलं, आणि त्याला आता मुलतान म्हणतात. मुलतान ते आपल्याला आता हा इतिहासही माहीत नाही, माहीत असायची गरजच नाही, आणि मुख्य म्हणजे हा इतिहासच नाही असे म्हणणारेच जास्त बुद्धिमंत इंटेलेक्च्युअल्स आपण ज्याला म्हणतो तसं आहे. तर हा प्रसंग घडला तिथे मूळ स्थानात. आणि कोण आले? नृसिंह आले. पहिली वेळ, दिवसाही मला मरण नको, मला रात्रीही मरण नको. मग म्हणलं तर दिवस आहे, म्हणलं तर दिवस नाही, म्हणलं तर रात्र आहे, म्हणलं तर रात्र नाही. असा जो संधिकाल आहे, दिवस आणि रात्रीचा संधिकाल, 2 संधिकाल आहेत, एक पहाटे आणि एक संध्याकाळी. मग संध्याकाळची वेळ आहे, नृसिंह अवताराची वेळ संध्याकाळची. आरती वगैरे करतात ती सगळी संध्याकाळची करतात. तर म्हणून लक्षात घ्या, ज्या वेळेला संध्याकाळची वाट पाहतोय तो नृसिंह भगवान, आणि हा उन्मत्त राक्षस हा आलाय, आणि एवढा आवेश अवतार आहे. लक्षात घ्या, प्रवेश तर आहेच, पण हे झाल्यानंतर तो नृसिंह निघून जाणार आहे. ह्याच्या पुढचे जे अवतार आहेत, वामन अवतार, आवेश नाही आहे, प्रवेश आहे, पण प्रवेश आधी काही वर्ष झालेले आहेत. कश्यप आणि अदिती त्यांचा पुत्र आहे, तो 5-6 वर्षाचा असेल, पण 5-6 वर्ष आहे त्याचं आयुष्य. काही शिकला आहे, मुंज झालेली आहे, असं. मग पुढची कथा आपण आता लगेचच बघणार आहोत. तर मजा बघा, ज्या वेळेला वेळेचा प्रश्न आला त्यावेळेला संधिकाल, संध्याकाळची वेळ. नंतर मारायचं कुठे? मला घरातही नाही मृत्यू आणि मरण, आणि मला बाहेरही मरण नको. मृत्यूपेक्षा मरण शब्द लक्षात ठेवा. मारायचं कुठे? उमऱ्यावर. आपण डोअर स्टेप म्हणतो ना, म्हणलं तर उमरा घरात आहे, म्हणलं तर उमरा बाहेर आहे. बाहेरही नाही, आतही नाही,
उंबऱ्यावर त्याला मारलं. तिसरी अट काय होती? मला जमिनीवर पाण्यात मृत्यू नको आणि मला हवेत मृत्यू नको. मांडीवर घेतलेला आहे. मांडी म्हणलं तर टेकलेली आहे आणि म्हणलं तर हवेत आहे. बरोबर, मारलं. मला शस्त्राने मरण नको, मला अस्त्राने मरण नको. शस्त्र म्हणजे हातात धरून लढतात ते, तलवार. आणि अस्त्र म्हणजे फेकून मारतात ते, भाला. ही सगळी अस्त्र वगैरे फेकून मारायची आहेत ना. सुदर्शन चक्र अस्त्र आहे, गदा अस्त्र नाही आहे. शंख चक्र म्हणतात ना, गदा नाही. अस्त्राने मरण नको, शस्त्राने मरण नको. कशाने मारायचं? मला जिवंत वस्तूकडून मरण नको आणि मला अजिवंत म्हणजे निर्जीव वस्तूकडून मरण नको. म्हणून तो सिंह. कारण का? नख म्हणली तर सजीव आहेत, म्हणलं तर निर्जीव आहे. निर्जीव काय? कापताना पहिल्यांदा पोरं घाबरतात, नंतर कटकट कटकट कट छान कापून घेतात. कारण त्यांना माहीत आहे दुखत नाही, रक्त येत नाही, वेदना नाही, निर्जीव आहेत. पण जर ते उपटलं गेलं तर केवढ्या वेदना होतात. आणि ते ज्या अर्थी वाढतं त्या अर्थी जिवंत आहे. वाढलेलं कापता काही होत नाही, त्या अर्थी तो मृत आहे, म्हणजे निर्जीव आहे. दुसरे केस. पहिल्यांदा भीती वाटते ते कात्री बघितल्यानंतर, नंतर चक 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 छान. मुलगा विचारतो, बाबा केस वाढलेत, त्याला तो आवाज वगैरे, ते आरसे, मला मजा वाटते. दुखत नाहीत. उपटले तर हां वेदना आहे. म्हणून ते सजीव आणि निर्जीव. म्हणलं तर सजीव, म्हणलं तर निर्जीव. एक अट राहिली ना अजून. मला माणसाकडून मरण नको, मला जनावराकडून मरण नको. अर्धा पशु अर्धा माणूस, नृसिंह. हे सगळं ज्या वेळेला झालं, वेळ जमून आली वगैरे, त्यावेळेला त्याला उंबऱ्यावर घेतलं आणि आपल्या मांडीवर दाबलं. महाराजांनी सांगितलं एका प्रवचनात, आपण आता पूर्णपणे ह्याच्या शक्तीपुढे लाचार झालेलो आहोत, अगतिक झालेलो आहोत, ओव्हर पॉवर झालेलो आहोत. हे कळल्यानंतर तरी हात जोडायला काय हरकत होती? तलवारीकडे गेला, हात फाडला. विदार आहे ते, दायर आहे ते, म्हणलं पोट फाडलं. आधी तो विष्णूचा द्वेष करत होता, म्हणून तो द्वेष त्याच्या स्वभावात होता, आणि पुढे तो त्याच्या रक्तात उतरला. ज्यावेळेला त्यांनी मारलं त्यावेळेला त्याच्या नखांचा, कोणाच्या, नृसिंहाच्या दाह व्हायला लागला. जसा हलाहल घेतल्यानंतर शंकराच्या गळ्याचा दाह व्हायला लागला, तसा दाह व्हायला लागला आणि तो जोरात गर्जना करायला लागला. हे सगळं पाहून जो मंत्र आहे नृसिंहाचा, उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युन्नमाम्यहम. काय मंत्र आहे? पहिल्यांदा उग्रम, उग्र आहे, वीरम पराक्रमी आहे, कारण हिरण्यकशिपूला मारायचं आहे. उग्रम वीरम महाविष्णुम, हा साधा विष्णू नाही आहे. त्याचा आवेश, त्याचा पराक्रम, आणि तो आलाय कुठून बाहेर. राम आणि काय असे बाहेर आलेले नाहीत, कुठूनही बाहेर आलेला आहे. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम, सर्व बाजूनी ज्वाला येत आहेत त्याला, कारण तसा उग्र असल्याशिवाय तो त्याला मारू शकणार नव्हता. हे फार महत्त्वाचं आहे. मगाशी मी जे तुम्हाला सांगत होतो, रामाने रामेश्वराची स्थापना केली आणि 3 दिवस राम प्रायोपवेशन करून राहिलेला आहे. प्रायोपवेशन म्हणजे काय? अन्न नाही, पाणी नाही, हवेवर. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चालू आहे. 3 दिवस झाले. सागराला तो सांगतोय, आम्हाला वाट दे, आम्हाला तुझ्यावरून जाण्याचा मार्ग दे. हे सगळं वानर सैन्य, कारण लंकेपर्यंत जायचं आहे ना. तिसऱ्या दिवशी मग राम उठला. आपल्याकडे रामाचा जो फोटो असतो की त्याने हातात बाण घेतलेला आहे, धनुष्य सरसावलेलं आहे, पाय पुढे टाकलेला आहे आणि सागर उसळतोय त्याच्या पायापर्यंत. त्यांनी सागराला सांगितलं की आता शेवटचा निर्वाणीचा इशारा, की जर नाही तर आटवून टाकेन तुला. अग्नेयास्त्र वगैरे, रामाकडे काही कमी अस्त्र नव्हते. त्यावेळेला एक सागर पुरुष आला आणि म्हणतो, अरे मी सुद्धा तुझ्या पूर्वजांमुळेच निर्माण झालेलो आहे. तो सगराचा सगळा इतिहास आपण बघितला. माझा जन्मच तुझ्या पूर्वजांमुळे झालेला आहे. भगीरथ आपण बघितलं, ते सगळे सूर्यवंशातले राजे आहेत.
पण रामा, तू ज्या वेळेला माझं स्थापना केली याची रामेश्वराची, त्यावेळेला तू शांत होतास. 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करूनही तू शांत होतास. मी तुला नाही मार्ग सांगितला. आता जो रागवलेला आहेस ना, द्वेष, आवेश, हा तू टिकव, कारण त्याशिवाय रावण मारला जाणार नाही. रावण शांतीच्या मार्गानं मारला जाणार नाही. तो युद्धच करणार आणि त्याला तसंच मारलं पाहिजे. तर आवेश तुझा कायम ठेव. तू तुझ्या जागा व्हावा म्हणून मी 3 दिवस आलो नाही. आता सांगतो. मग पुढचं आपल्याला माहीत आहे रामायण, की नळ आणि नीळ आहेत. त्यांना एक शाप मिळाला आहे, जे वरदानात रूपांतर झालेलं आहे, की ते तू दगड टाका, दगड तरंगतील, सेतू बांधा आणि पलीकडे जा. द्वेष आवश्यक आहे. नृसिंहा इतका द्वेष किंवा आवेश हा दुसऱ्या कुठल्याही अवताराचा नाही. वराहाचा सुद्धा आहे ना. उगीच मारणं सोपं आहे का? त्या हयग्रीवाला मारलाय, तो सुद्धा अवतारच आहे ना, मत्स्य अवतार. या सगळ्याच्यात त्यांना आवेश आहे, त्याशिवाय मारता येणार नाही. साधं तुम्ही कराटेवर करतातच ना. सैनिकांना ज्या वेळेला पेंढ्या भरलेल्या पोत्यात ती संगीन म्हणजे पुढे जो बायोनेट लावलेली असते ना, चाकू, तो मारताना कारण मी जिवंत सैनिकाच्या पोटात तो सुरा खुपसतोय, काहीतरी पाहिजेच, हर हर महादेव वगैरे म्हणून निघतो ना, तसा प्रकार आहे हा. त्यांनी मारलं त्याला. मारल्यानंतर हा जो नृसिंह आहे तो इतका ज्वलंतम सर्वतोमुखम, नृसिंहम भीषणम पण भद्रम, कल्याण करणार आहे. मृत्यू मृत्यून नमाम्य. लोक म्हणतात म्हणजे काय? मृत्यू एक कोण होता? सगळ्या जणांचा मृत्यू हिरण्यकशिपू होता ना. आपण म्हणतो ना काळ आहे, कर्दन काळ, काळ आहे. त्या काळाचा हा काळ नाही का? त्या मृत्यूचा मृत्यू नाही का याच्यामुळे घडला? म्हणून मृत्यू मृत्यून नमाम्यहम आपण नमस्कार करतो. एरवी भागवताचा सप्ताह वगैरे असतो, त्यावेळेला हा मारलं हिरण्यकशिपूला की नारळ फोडतात आणि ते असुराचं प्रतीक आहे. प्रत्येक वेळेला असुर मारला ना, वराहाने नारळ फोडतात. वराह भगवान की जय, इकडे नृसिंह भगवान की जय. गोव्यात काही ठिकाणी नारळही फोडतात आणि फटाकेही लावतात. कशासाठी? नारळ हिरण्यकशिपूसाठी फोडला त्याला, आणि फटाके नृसिंहासाठी. नरकासुरासाठी नारळ आहे, फोडायचा आहे, तो जाळायचा आहे. आणि कृष्ण ज्यांनी नरकासुराला मारलं त्याच्यासाठी दिवाळी आहे, ज्याला जाळायचं आहे, आणि इकडे दिवाळीची रोषणाई करायची. एकाच घटनेचे 2 अंग असतात, 2 पैलू असतात. आणि म्हणून विचार जर केला तर दोन्ही पैलूंचा विचार करून त्यातल्या त्यात जो भद्र पैलू आहे, कल्याणकारी किंवा शुभ आणि मंगल पैलू आहे, त्याचा स्वीकार करायचा. आपण नेहमीच डार्क जे स्पॉट्स आहेत ना त्याचाच विचार करतो. एका प्राध्यापकाची गोष्ट सांगतात, सायकोलॉजीचा प्राध्यापक. 150 जण वर्गात, मोठा चार्ट पेपर घ्यायचा आणि चार्ट पेपरच्या मागे एक डॉट काळा, आणि प्रत्येकाला विचारायचं व्हॉट डू यू सी हिअर. आणि आपली दृष्टी तीक्ष्ण आहे बघण्यासाठी, आय सी द डार्क स्पॉट. दुसरा म्हणतो की तो काळा ठिपका अगदी त्या कागदाच्या मध्ये. मागचे म्हणतात इथूनही मी सांगू शकतो तो काळा ठिपका. सगळ्यांनी सांगितल्यानंतर तो प्रोफेसर विचारतो, तुमच्यापैकी कुणालाही तो बाजूचा पांढरा कागद दिसणार नाही? मी तुम्हाला प्रश्न व्हॉट डू यू सी ऑन द पेपर विचारला नाही, व्हॉट डू यू सी हिअर. का ठिपका प्रत्येकाला दिसतो, पांढरा कागद कोणाला दिसत नाही आहे. मग प्रत्येक गोष्टीला ज्यावेळेला हिरण्यकशिपू मारला जातो, पराजय असतो, त्यावेळेला नृसिंहाचा जय असतो. नरकासूर मारला जातो त्यावेळेला कृष्णा भगवान की जय, नृसिंह भगवान की जय असं म्हणायचं असतं. आणि त्यामुळे नृसिंह ज्वलंतम सर्वतोमुखम, नाही त्याच्याजवळ जायला कोणी. नारदसुद्धा म्हणाले, हे रूप मी बघितलेलं नाही. लक्ष्मीला बोलवा. लक्ष्मी येते, बापरे, हे जरा शांत झाले की मी त्यांच्या जवळ जाते. ते म्हणतात, लक्ष्मी तुला त्यांना शांत करणं, नाही नाही नाही, हे मला जमणार नाही, पत्नी आहे. हा जो भक्त आहे तो म्हणतो की तो जर सिंह असेल ना तर मी सिंहाचा छावा आहे. सिंहाचा छावा आपल्या वडिलांच्या म्हणजे सिंहाच्या उडी मारतो छातीवर, त्याची आयाळ ओढतो, त्याला काही राग नाही. मी जातो जवळ. प्रल्हाद जवळ येतो आणि म्हणतो शांत व्हा. त्यावेळेला नृसिंह प्रल्हादाला म्हणतो
की क्षमा कर भक्ता, उशीर केला मी. म्हणजे तुझे एवढे हाल होत होते, एवढे हाल का नाही त्यावेळेला प्रकट झाला? तो साप काय, हे काय, खूप उशीर केला मी. पण त्याचं दुसरं आहे, त्याच्या पापाचा, तुझ्या वडिलांच्या पापाचा घडा भरल्याशिवाय, हे प्रारब्ध, तो योग असल्याशिवाय, काळ आणि वेळ, त्याच्याशिवाय तो मरणार नव्हता. आणि हा हिरण्यकशिपू आहे कोण? जय आणि विजय यांचा पहिला जन्म. हिरण्याक्ष हा जय आहे आणि हिरण्यकशिपू हा विजय आहे. विचार करा, हे जे आहेत ना खलनायक, त्यांचे जे संवाद आहेत ना भागवतात वगैरे सुद्धा, आपल्या पुराण ग्रंथात ते खूप प्रसिद्ध होतात. आपल्याला मालिकामध्ये हे दिसलं, पुराणात दिसत नाही आणि वाचताना तेवढा प्रभाव येत नाही. ज्यावेळेला आपण एखादी मालिका बघतो, रावण ज्यावेळेला किंवा एखादा असुर ब्रह्मदेवाची आराधना करतोय, तपश्चर्या करतोय प्रसन्न होण्यासाठी, त्यावेळेला ब्रह्मदेव प्रसन्न हो असंच म्हणतो. एखादा दुसरा ओम श्री ब्रह्मदेवाय नमः, मी अर्पण आहे, मी तुला शरण आहे, हा भाव नाही. पण देव त्यांनाही प्रसन्न होतो आणि त्यांची शक्ती अशी जाणार होती की त्याच्यात त्यांचा नाश असतो, हे त्या वर देणाऱ्यालाही कळत असतं. आणि देवानी सांगितलं, कृष्णाने दुर्योधनाला जे सांगितलं की मन आणि मत बदलणं हे माझ्या देवाचं काम नाही आहे, ते गुरूंचं काम आहे. वाल्याचा वाल्मिकी मी करू शकत नाही, मी त्याला 100 वेळा सांगेन, शिशुपालाला नाही सांगितलं मारून टाकेन. रामाने रावणाला नाही परत परत सांगितलं सीतेची सन्मानपूर्वक पाठवणी कर, नाही केली, मारून टाकलं. मी ते आहे. पण देव आणि गुरु वाल्याचा वाल्मिकी बनवतात. हे लक्षात, कितीतरी दुष्ट माणसं आहेत, चांगल्या मार्गाला लागली, चांगल्या संगतीत आली, चांगल्या गुरुच्या चरणाला बदलतात. किती बदलतात माणसं, कमी बदलतात. इतर संख्याच एवढी मोठी आहे की त्या मनाने कमी बदलतात, पण बदलतो, हे लक्षात घ्या. इकडे प्रल्हाद पहिल्यापासूनच तसा आहे. नृसिंह त्याची क्षमा मागतोय आणि प्रल्हाद त्याला काय सांगतोय, कसला वेळ काय, त्याच्या पापाचा, म्हणजे तरीसुद्धा माझ्या वडिलांना सद्गती मिळावी अशी माझी इच्छा आहे. ते वागत होते त्यांच्या पद्धतीने. एक लक्षात ठेवा, सगळ्यात चांगला भक्त भागवतातला प्रल्हाद असेल तर सगळ्यात चांगलं मरण हिरण्यकशिपूला आलेलं आहे, भगवंताच्या मांडीवर. मरण तर त्याला येणारच होतं. अरे गोंधळाला माणसं जायची, महाराज तुमच्या मांडीवर मरण यावं. महाराज बऱ्याच हो येईल तसं. काही जण म्हणायचे तो योग नाही आहे, रामासमोर आणि तुमच्या मांडीवर, म्हणून मी गोंधळाला आलेलो आहे. महाराज म्हणायचे रामासमोर येईल मरण, माझ्या मांडीवर तसा योग दिसत नाही वगैरे. पण काही जणांना महाराजांनी दुसरीकडे जाऊन मांडीवर मरण दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आता प्रल्हाद आणि नृसिंहाचा जो संवाद आहे तो ह्या अवताराचा खरा भाग आहे, महत्त्वाचा मध्यवर्ती कल्पना. आपण थोडक्यात 2-3 मुद्दे पाहून विषय संपवणार आहोत. कुठला मुद्दा पहिला? हा म्हणतो की मला यायला उशीर झाला. त्याच्यामध्ये आणखीन एक घटना घडलेली आहे. त्याच्या नखाला जे विष लागलेलं आहे, विष, त्यामुळे त्याचा दाह होतोय. आणि तो नृसिंह शेवटी तो हेच आहे ना, अगदी गडाबडा लोळत फक्त नाही, हो जोरात ओरडतोय. राजवैद्य म्हणतात जाऊन उमरं घेऊन या, उमराची फळं. आपण कोकणीत ज्याला रुमड म्हणतो, औदुंबर म्हणतात, उंबर म्हणतात, त्याची फळं अंजिरासारखी दिसतात. ती फळं आणली आणि त्याने आपली नखं त्या फळात घुसवल्यानंतर म्हणजे नखांना बरं वाटलं. म्हणजे लक्षात ठेवा, ती फळं शांत आहेत, तो त्याला. आणि फळ ते कशाचं प्रतीक आहे हो? तुम्ही जर उंबर फोडून बघितलं तर त्याच्यात बारीक 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 असे असंख्य असतात. हे असंख्य ब्रह्मांड आहेत. हे ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणतात. कसं विश्व निर्माण झालं हे असं ब्रह्मकमळ वगैरे आपण बघतो ना, त्याच्यात अनेक असतात, मध्ये एक असतो, मध्ये एक कुठला तरी असं परमेश्वर किंवा तो जगन नियंता, आणि बाकीची छोटी 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 जगं अशी आहेत. हे उंबर, आपल्याला एक गीत आठवत असेल, त्याच्यात उंबर हे जग मानून त्याच्यात आपण रमतो. उंबराचा वृक्ष आहे की हो, तो वृक्ष पाळणारी पंचमहाभूत आहेत की हो, आणि त्या महाभूतांवर ज्याची सत्ता आहे असा तो परम ईश्वर आहे ना, तिकडे बघतच नाहीत. उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला, जग हे बंदिशाला.
उंबरातले किडे मकोडे. मग त्यांना ती कशाबद्दल आहे ते तुरुंगात आहे तो. तुरुंगसुद्धा त्यांना आपलं घर वाटायला लागतं की सुटकेलाही मन घाबरते. आपण हे जीवनाला वापरा ना, जीवनाचं गाणं आहे ते, की नको हे जीवन. आणि म्हणून जीवन संपायला आलं की मनातल्या मनात हवं हे जीवन, बघावं कुठला उपाय आहे का, बघावं. रोज 100 वेळा ते आजोबा आजी म्हणतात, उठव रे उठव रे. मागे आपण एक गंमत बघितली होती की ती म्हातारी जात असताना वरती तिला ती मोळी उचलत नाही आहे, याच्यापेक्षा मृत्यू आलेला बरा, आणि यम येतो मला बोलवलेस म्हणून. त्यावेळेला ती सावध होते, बरं झालं आलास, हे डोक्यावर घे आणि मला वरच्या बाजारात पोचवून दे. यमाला करावं लागलं, आलाय ना तो. ती म्हणते मृत्यू आलेला बरा, नको हे एकटं जगायचं, ते 4 आणे मिळवायचे आणि त्याच्यात दिवस, उद्या पुन्हा त्या काटक्या गोळा करा, तो भारा बांधा, नको. यम मला बोलवलंस, कौतुकाने येतो यम. हा आता सावध झाली ती, तू यम रे, हां बरं झालं आलास, हे घे डोक्यावर आणि वरती बाजारात मला नेऊन दे. यमाने तेही काम केलं. म्हणजे मरण आलं तरी बरं, मरते मी, मरतो मी, जीव देतो मी. प्रत्यक्षात नाही हो, तो क्षण ठरलेला आहे, ती पद्धत ठरलेली आहे, आणि मुख्य म्हणजे ती जागाही ठरलेली आहे. केव्हा कधी, म्हणजे केव्हा कसे आणि कुठे हे ठरलेलं आहे. अशा वेळेला शेवटी आपण जर विचार केला तर काय संवाद आहे तो म्हणतो की काहीतरी माग माझ्याकडून. तो म्हणतो मला काही नको आहे रे. आता नको आहे कसं देऊ, निगेटिव्ह गोष्ट कशी द्यायची, काहीतरी असं माग की जे नका. हां मग मी मागू का, नक्की. मग मी हे मागतो की कधीही कुणालाही काहीही मागायची बुद्धीच देऊ नकोस, परत नकोस आलं की. हे मी मागतो. त्याला वाटलं बिचारा प्रल्हादाला की मी काहीतरी पॉझिटिव्ह मागितलं आहे, कुणालाही कधीही काहीही मागण्याची मला बुद्धीच देऊ नकोस. अरे परत नकारात्मक, मी देऊ काय तुला. मग तो म्हणतो की तुझे जे भक्त असतील ना, त्यांना तू दर्शन दे, त्यांना तू तुझा अनुभव दे. लक्षात घ्या, नृसिंहाला हे बरं वाटतं, आणि तो म्हणतो की जिथे माझं कथामृत आणि नामामृत असेल चालू, तिथे मी लोकांना अनुभव देईन आणि दर्शन देईन. सध्या आपलं भागवत कथामृत आहे, आपण मधून शेवटी वगैरे नाम घेतो ते नामामृत आहे. सुरुवातीला नाम, मध्ये कथा, पुन्हा नाम, अशा नामाच्या संपुटात आपण ह्या भागवतातल्या कथा बघतोय फक्त. आणि त्यामुळे आपल्याला मनोरंजन आणि मनोरंजनातून उद्बोधन, म्हणजे एंटरटेनमेंट, आणि एंटरटेनमेंटमधून एनलाइटनमेंट, या दोन्ही गोष्टी. आणि तोच आपला प्रयत्न आहे. शेवटी एक विचार सांगून आपण थांबूया. आपण माऊली म्हणतो गुरुला, आणि भक्ताचं म्हणजे पुत्राचं रक्षण करणं हे प्रत्येक माऊलीचं कर्तव्य आहे. हे नृसिंहसुद्धा माऊली आहे का? आहे. प्रल्हादाला विचारा. प्रल्हाद मध्ये म्हणतो की मी भक्ती करतोय तुझी काहीतरी मिळवण्यासाठी नाही, आणि तू काय सांगतोयस काहीतरी माग. ही वणिक वृत्ती कशाला? वणिकवरून वाणी हा शब्द आलेला आहे, म्हणजे व्यापारी. हा व्यापार कशाला भक्तीचा? आपण तेच नाही का करत? देवा हे मिळू दे, हे करीन, देवा हे मिळू दे, हे करीन. एवढंसुद्धा आपण करत नाही. एका माणसाने प्रश्न विचारला एकाला, तो सांगत होते की भगवंता मोठा निकाल जमिनीचा कोर्टात लागायचा आहे, मी त्यातले 10% तुला देईन. लक्षात घ्या, म्हणजे 10 कोटीची असेल म्हणजे 1 कोटी, 10 रुपयाची असेल 1 रुपया, 100 रुपये तरी आधी द्या ना, की हे मी देतोय, माझ्याकडे एवढे नाहीत, काम झालं तर देईन, नाही तर नाही. ही वणिक वृत्ती आहे. आपण सावध राहूया. आपल्या भक्तीत निष्कामता पूर्णपणे येईल असं नाही, पण सकामता तरी पूर्णपणे गेली पाहिजे. म्हणून सगळ्यात चांगलं दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करताना इथे जर आपण काही लोक आहोत, आणि जर मी प्रार्थना केली की हे नृसिंह मी सोडून सगळ्यांचं कल्याण कर. तुम्ही म्हणाल मी सोडून का म्हणलं? ज्या वेळेला हा म्हणणार आहे मी सोडून सगळ्यांचं कल्याण कर, म्हणजे माझं कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केलीच की. म्हणजे 20 जण असतील तर 19 वेळा कल्याणासाठी प्रार्थना केली जाते, आणि माझी नको इतरांचं कल्याण कर, ती जास्त भक्ती किंवा प्रार्थना लोकांपर्यंत पोचते. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत.
मंत्र म्हणूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. शक्ती मंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, जय नारायणी नमोस्तुते. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडून आनंदानं प्रेमानं ध्यानस्थ भगवान गोपाल कृष्ण, सद्गुरुनाथ महाराज, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मीनारायण आणि प्रभूची वाङ्मयी मूर्ती भागवत या सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.